पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी पिंपरी मासोळकर कॉलनीमध्ये राहणाऱ्या आदित्य ओगले वय वर्ष 7 या मुलाचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकच खळबळ माजली होती। हा प्रकरण गांभीर्याने घेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी तत्काळ एकूण 10 पथके तयार करून त्यांना तपासाची सूचना दिल्या। आरोपींनी अपहरण झालेल्या मुलाचे वडील गजानन ओगले यांना अज्ञात नंबरवरून व्हॉट्सॲपला मेसेज करून 20 कोटी रुपयांची मागणी केली होती। सायबर पोलिसांनी यामध्ये तांत्रिक विश्लेषण केले, त्यावरून आरोपी निष्पन्न केले व त्वरित गुन्हे शाखेच्या पथकांनी 2 आरोपींना ताबडतोब ताब्यात घेतले। या आरोपींचं नाव आहे मंथन किरण भोसले वय वर्ष 20 राहणारा मासोळकर कॉलनी पिंपरी, तर दुसरा आरोपी अनिकेत श्रीकृष्ण समदर वय वर्ष 21 राहणारा घरकुल सोसायटी। आरोपींवर कलम 302, 364, 364 अ, 120 ब, 362 आणि 34 ह्याप्रमाणे लावण्यात आले आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी कशा पद्धतीने आरोपींचा तपास केला याच प्रकरणी अधिक माहिती दिली आहे अपर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे यांनी। पाहूयात। मासोळकर कॉलनी, ग्रीनफील्ड सोसायटी, पिंपरी या ठिकाणी आदित्य ओगले वय वर्ष 7 हा मुलगा 8 तारखेला सायंकाळी 7 वाजता बेपत्ता झाला होता। त्याच्यावरून पिंपरी पोलीस स्टेशन या ठिकाणी 755/22 हा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता। गुन्ह्याच्या तपासामध्ये रात्री 1 वाजताच्या दरम्यान एक व्हॉट्सॲप मेसेज प्राप्त झाला। त्याच्या तांत्रिक विश्लेषणावरून 2 आरोपी जे त्या सोसायटीमधीलच आहेत त्यांनी याचं किडनॅपिंग केलं आणि किडनॅपिंग करत असताना त्याचा त्यांनी खून केला आणि त्याची बॉडी टेल्को भोसरी रोडवरील एका निर्जन कंपनी परिसरामध्ये ठेवलेली होती असं निष्पन्न झालं। आरोपींची नावं आहेत मंथन किरण भोसले आणि अनिकेत समदर। या दोघांनी कॉन्स्पिरसी करून 20 कोटीची खंडणीची डिमांड करून सदर बालकाचा खून केलेला आहे। या तपासामध्ये क्राईम ब्रँचचे DCP डोळे, झोन 1चे DCP इप्पर, ACP अमृतकर, ACP घनवट, युनिट 1, 2, 4 आणि विशेष करून API पानमंद पोलीस कॉन्स्टेबल सईद आणि बाबा यांनी अतिशय चांगलं काम करून हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे। सोसायटीमधील उपलब्ध CCTV आणि साक्षीदारांचा तपास करून त्यांच्याकडे हे सगळं आम्ही पाहणार आहोत। तपास अत्यंत प्राथमिक स्थितीत आहे। सगळ्या संभावनांचा विचार करून भविष्यामध्ये ह्या सगळ्या मुद्द्यावर तपास करण्यात येतात। तो आला होता का सोसायटीमध्ये होता तो? तर पोलीस तिथपर्यंत कसे काय पोहोचले आरोपीपर्यंत? पोलिसांनी त्यांना जेव्हा हा व्हॉट्सॲप मेसेज प्राप्त झाला तर त्या मेसेजच्या ओरिजिनवर टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करून तपास करून आपण आरोपीच्या जवळ गेलो। कुणाचा तो नंबर होता सर जो प्रथमदर्शी सापडला? आपला नंबर प्रथमदर्शी सापडलेला नंबर हा चिखली या परिसरातील एका कामगाराचा नंबर होता आणि त्या नंबरचा मिसयूज केला गेला होता आरोपींच्याकडून। कशा पद्धतीने सर त्याला तो नंबर मिळवला? कारण व्हॉट्सॲप जर हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तपासामध्ये ह्याची उकल होणार आहे। अत्यंत प्राथमिक स्थितीत आहे तपासामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही उकल करत आहोत। यातला आरोपी भोसले आहे, हा काय करायचा? भोसले हा इंजिनियर आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला फर्स्ट इयरला आहे आणि त्याचं वर्तन सोसायटीमध्ये थोडंसं वादग्रस्त होतं, त्यामुळे त्याला 6 महिन्यासाठी सोसायटीमध्ये काही त्यांनी कौटुंबिक वाद केले होते, काही सदस्यांना त्रास दिला होता, त्यामुळे त्याला 6 महिन्यासाठी सोसायटीतून इतरत्र पाठवण्यात आलं होतं आणि त्याचा राग हे सगळं करण्यामध्ये हा जो मुलगा आहे त्याच्या वडिलांनी थोडासा पुढाकार घेतला होता, त्यामुळे त्याचा राग घेऊन त्यांनी ही खंडणी मागितलेली होती आणि त्यासाठी ह्या मुलाचं किडनॅपिंग केलं होतं आणि त्याच्यात त्याचा मर्डर केलेला आहे।